हॅलो, नमस्कार मित्रांनो. सो ॲक्च्युली माझा प्लॅन होता की यूट्यूब लाईव्ह करायचा, पण फीचर ॲक्टिवेटेड नाही आहे. सो प्रोबॅबली आय कॅन डू लाईव्ह व्हिडिओ फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स. टिल देन आपण डिस्कस करूया की पहिल्या दिवशी लाईक मी एक सिरीज स्टार्ट करतोय की प्रत्येक दिवशी आपण थोडं कॉन्फिगरेशन करायचं आणि ते व्हिडिओज मी पोस्ट करत जाईन यूट्यूबवरती. सो जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही पण माझ्यासोबत ऑन द गो ह्या गोष्टी शिकू शकतात. मी जे पण करेन ते रेकॉर्ड करेन. त्याचा एक पर्टिक्युलर मी प्रोसेस फॉलो करेन की नो एक एक्सेल फाईल मेंटेन करायची, टी आर मेंटेन करायचं, त्याचा डेटा मेंटेन करायचा ॲज इफ की आपण एखाद्या प्रोजेक्टवरती काम करतोय. ठीक आहे. आणि इफ ॲट ऑल तुम्हाला पण प्रॅक्टिस करायची असेल पॅरलली, सो तुम्ही पण हे तुमच्या एंडला ट्राय करू शकता. इन केस काही क्वेरीज कमेंट्स असतील, क्वेश्चन्स असतील तर मला तुम्ही व्हिडिओला पिंग करू शकता. ठीक आहे, मी ट्राय करेन रिप्लाय करण्याचं. ओके, सो लेट मी शेअर माय स्क्रीन. ठीक आहे. सो आपण असं आता अज्युम असं करतोय, ठीक आहे, की हा माझा एस पी प्रोजेक्ट एक मी स्टार्ट करतोय. दिस एस पी प्रोजेक्ट असणार आहे ग्रीनफील्ड इम्प्लिमेंटेशन. ओके. नाव व्हॉट डू यू मीन बाय ग्रीनफील्ड? आपल्या सगळ्यांना आयडिया असणारच आहे. मी परत क्विकली एक्सप्लेन करतो की ग्रीनफील्ड इम्प्लिमेंटेशन म्हणजे की असा प्रोजेक्ट जिथे एखाद्या कंपनीमध्ये एस ए पी यूज करत नाहीयेत आणि एस ए पी ॲज अ न्यू ई आर पी सिस्टम तिथे त्यांना इम्प्लिमेंट करायची आहे. तर तो असणार आहे ग्रीनफील्ड इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट. ॲज सच कधी कधी असं पण होतं की ऑलरेडी एस ए पी यूज करतोय, एस ए पी ई सी सी आहे, लेट सपोज R3 स्ट्रक्चर आहे आणि ते खूप आहे ना जुनं स्ट्रक्चर आहे. लेट से 20 इयर्स बिफोर त्यांनी ते बनवलं होतं ते स्ट्रक्चर आणि तेव्हापासून ते ते यूज करतायत. पण जे डायनामिक्स येतात एस ए पी एस फोर हानाचे, ते त्यांना लिव्हरेज नाही करता येते. ते त्यांना नो त्याचा यूज नाही करता येते. किंवा ॲट टाइम्स असं पण होतं की यु नो लेट सपोज जो बिझनेस आहे तो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम डेव्हलप होतो. इट इज व्हेरी डायनामिक आणि चेंजेस होत असतात डे इन डे आउट बिझनेस डायनामिक्समध्ये. सो 20 इयर्स बिफोर जे स्ट्रक्चर बनवलं होतं, 20 इयर्स बिफोर जे इम्प्लिमेंटेशन केलं होतं, ते प्रोबॅबली आजच्या तो व्हिज्युअलाइज नसेल केला, तो व्ह्यू नसेल त्यावेळेला, जो आता त्यांना फिलिंग येत आहे की आपण असं करायला पाहिजे होतं इन अ बेटर वे. सो तेव्हा पण कधी-कधी जेव्हा जुन्या एस-ए-पी ई-सी-सी और R3 मधून S/4HANAला मूव्ह करतात, तेव्हा पण कधी-कधी ग्रीनफील्ड इम्प्लिमेंटेशनचा अप्रोच फॉलो केला जातो. याचा अर्थ काय? तर ते सगळ्या प्रोसेसेस रिव्हिजिट करतात. जे त्यांच्या एक्झिस्टिंग प्रोसेस आहेत, यू नो, त्याच्यामध्ये ते सगळ्या प्रोसेस रिव्हिजिट करतात आणि बघतात की आपण कुठे इम्प्रूव्ह करू शकतो. बिकॉज हाच एक वेळ असतो की जिथे ते त्यांच्या प्रोसेसेस रिव्हिजिट करून त्याचं पण इम्प्रूव्हाइज करू शकतात त्यांचे प्रोसेसेस आणि मग एस ए पी इम्प्लिमेंट करू शकतात. अदरवाईज ग्रीनफील्ड जनरली जर बोलायचं म्हणलं तर अशा ठिकाणी यूज करतात जिथे ऑलरेडी एस ए पी नाही आहे. कुठलं दुसरं ई आर पी आहे किंवा मे बी ई आर पी पण नाही आहे. बट नाव दे वॉन्ट टू इम्प्लिमेंट एस ए पी अँड दे वॉन्ट टू गो टू द नेक्स्ट लेवल. ठीक आहे. सो त्यावेळेला ग्रीनफील्ड इम्प्लिमेंटेशन आपण करतो. सो हाऊ टू स्टार्ट विथ विल आय हॅव टू अंडरस्टँड द बिझनेस की बिझनेस काय आहे. ओके. जे पण इम्प्लिमेंटेशन आपण करतोय समजून घ्या की त्यांचे जर मी बोलायचं म्हणलं की अंडरस्टँड द बिझनेस म्हणजे काय, तर अंडरस्टँड द प्रोडक्ट. ओके. अंडरस्टँड द मार्केट, अंडरस्टँड द रिजन्स, की ते कुठल्या रिजनमध्ये काम करतात. हे आपल्याला हेल्प होईल टू आयडेंटिफाय की टॅक्सेशन कॉन्फिगरेशन कसं करू शकतो. प्रोडक्ट जेव्हा मी बोलतो तेव्हा तुम्ही हे आयडेंटिफाय करू शकता की वेदर प्रोडक्ट शुड बी क्रिएटेड ॲज अ प्रॉफिट सेंटर or whether market किंवा regions are supposed to be created as a segment or business area. हे तुम्हाला हेल्प होईल बेटर अंडरस्टँड करण्यासाठी आणि बेटर प्रपोज करण्यासाठी की तुम्ही एंटरप्राइज स्ट्रक्चर कुठल्या पद्धतीने प्रपोज करू शकता और बनवू शकता, जेणेकरून त्यांना एस ए पी एस फोर हानाचा मॅक्सिमम बेनिफिट घेता येईल. सो तुम्हाला या गोष्टी अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे. यासाठी मल्टिपल वर्कशॉप घ्यावे लागतील, क्लायंट सोबत डिस्कशन करावं लागेल अँड देन यू विल कम अप
अंडरस्टँडिंग द बिझनेस. दॅट इज द फर्स्ट स्टेप इन दी इम्प्लिमेंटेशन, जे आयडियली आय फील शुड बी फॉलोड. देन अंडरस्टँड द एंटरप्राइज स्ट्रक्चर. सी, एकदा आपण बिझनेस अंडरस्टँड केला तर त्यांचा एक एंटरप्राइज स्ट्रक्चर आता पण असणार आहे. आता पण असणार आहे म्हणजे काय, यू कॅन स्टार्ट फ्रॉम द रॉ लेवल, की बाबा तुमचे डिपार्टमेंट किती आहेत. फायनान्स डिपार्टमेंट आहे, सेल्स डिपार्टमेंट आहे, मटेरियल आहे, प्रोडक्शन प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे. तर तुमचे प्लांट्स किती आहेत, तुम्ही रिपोर्ट कुठल्या लेवलला ड्रॉ करता, तुम्ही प्रोडक्ट वाईज रिपोर्ट बघता का, तुम्ही सेगमेंट वाईज म्हणजे तुम्ही रिजन वाईज बघता का. आता कसं आहे, चार्ट्स ऑफ अकाउंट कसे आहेत, वेदर मल्टिपल कंपनी कोड असतील, मल्टिपल एंटिटीज असतील, लिगल एंटिटीज, तर तुम्ही प्रत्येक वेळेला वेगळा जीएल अकाउंट यूज करता का, मग कॉन्सोलिडेट कसं करता, हे हे एंटायर एंटरप्राइज स्ट्रक्चर तुम्हाला समजून घ्यावं लागेल. जे की ॲज इज आहे, ॲज इज. ॲट टाइम्स ते सेगमेंट रिपोर्टिंग, लेट्स से, विच इज पार्ट ऑफ न्यू जीएल अकाउंटिंग, त्यांचं क्लासिक जीएल अकाउंटिंग असेल लेट सपोज, तर सेगमेंट रिपोर्टिंग तुम्ही इंट्रोड्यूस करून देऊ शकता का त्यांना. जर करायचं असेल तर ते कसं बेटर लिव्हरेज करू शकू, सेगमेंट लेवलला ते कशी त्यांची बॅलन्स शीट बघू शकतील, बिझनेस एरिया लेवलला त्यांची बॅलन्स शीट कशी बघू शकतील, विच इज द बेटर अप्रोच, की बिझनेस एरिया असावा की सेगमेंट असावा की प्रॉफिट सेंटर असावं, अंडरस्टँडिंग डॉक्युमेंट स्प्लिटिंग रिक्वायरमेंट्स, सो ऑन सो फोर्थ. हे सगळं तुम्हाला त्यांच्याशी डिस्कस करूनच, त्यांचा एंटरप्राइज स्ट्रक्चर अंडरस्टँड करूनच नवीन बेस्ट पॉसिबल एंटरप्राइज स्ट्रक्चर त्यांना प्रपोज करता येईल. ठीक आहे. आणि हे एंटरप्राइज स्ट्रक्चर जनरली जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा इट शुड बी इन अ फॉर्म ऑफ डायग्राम, ट्री डायग्राम सॉर्ट ऑफ, की क्लायंट आहे, त्याच्यानंतर ऑपरेटिंग कन्सर्न, मग कंट्रोलिंग एरियाज, कंपनी कोड्स, मग विल कम टू सेगमेंट, बिझनेस एरियाज, बिझनेस प्लेस, सेक्शन कोड्स कसे असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम अंडरस्टँडिंग होईल आणि ते तुम्हाला बिझनेसशी डिस्कस केल्यानंतरच कळेल. सो लेट सपोज आपण एक बेस्ट पॉसिबल एंटरप्राइज स्ट्रक्चर पण दिलं आणि एक बिझनेस ब्लू प्रिंट पण दिली. सो बिझनेस ब्लू प्रिंट इज वॉट, बेसिकली ॲज इज, आणि तुम्ही ॲज इज कॅप्चर करता या ब्लू प्रिंटमध्ये, टू बी कॅप्चर करता आणि त्याचे गॅप्स आयडेंटिफाय करता. गॅप्स आयडेंटिफाय करताना तुम्ही हे बघता की टू वॉट एक्सटेंट कस्टम सोल्युशन करावे लागतील आणि टू वॉट एक्सटेंट वी कॅन अचीव इट थ्रू स्टँडर्ड. सो बिझनेस ब्लू प्रिंटमध्ये, इफ आय टॉल आय हॅव टू स्पीक अबाउट ॲज इज, टू बी, गॅप्स अँड कस्टम सोल्युशन. ठीक आहे, हे तुम्हाला बिझनेस ब्लूप्रिंट करताना डिफाईन करावं लागतं. ॲट द सेम टाइम एक खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे जो आपण जनरली फॉरगो किंवा ओव्हरसी करतो, बघत नाही, त्याच्यावरती एवढं लक्ष देत नाही, आणि जे मी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम अंडरस्टँड केलं आहे माझ्या आधीच्या प्रोजेक्ट्सवरून, तो म्हणजे एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक असतो, तो म्हणजे इंटिग्रेशन पॉइंट्स. सो तुमची बिझनेस ब्लूप्रिंट आयडियली मे बी असू शकते process wise. It could be process wise, or it could be an entire blueprint for FI module. So you can have module wise basically, or you can have process wise. Let's say process wise म्हणजे काय, that is GL ची एक बिझनेस ब्लूप्रिंट, AR ची एक, AP ची एक, टॅक्सेशन, फिक्स असेट्स, then your you know statement versions, financial statement versions, etc. सो ह्या प्रोसेस वाईज पण तुम्ही ब्लूप्रिंट बनवू शकता, विच इज बेसिकली इज अ रिकमेंडेड अप्रोच आणि इझी पण होतं ट्रॅक करण्यासाठी. ठीक आहे. सो हे सगळं झाल्यानंतर मग आपण येतो की जे एंटरप्राइज स्ट्रक्चर फायनल झालंय, ते एंटरप्राइज स्ट्रक्चर कॉन्फिगर करायचं. ठीक आहे. सो लेट सपोज मी एक कंपनी कोड डिफाईन करायचा माझा प्लॅन चाललाय, विच इज AI01. आय एम गोना पुट इट ॲज अन AI01. आयडियली तुमच्याकडे ह्या AI01चा केडीएस पण असायला पाहिजे. केडीएस म्हणजे काय, की कंट्री कुठली आहे. ओके, लेट सपोज इंडिया. देन व्हॉट इज दी ॲड्रेस, ॲड्रेस काय आहे, पुणे.
व्हॉट पिन कोड काय आहे? मग करन्सी काय आहे याची? करन्सी INR. पिन कोड काय आहे? लेट्स सपोज लेट्स सपोज 411001. लेट्स सपोज ओके. सो हे काही बेसिक इन्फॉर्मेशन लागतात. लेट्स से देन वॅट नंबर, वॅट रजिस्ट्रेशन नंबर और GST नंबर ना, या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात. तो ते डिटेल्स घ्यायच्या आणि देन वी कॅन स्टार्ट द कॉन्फिगरेशन. हे फक्त कंपनी कोडचं झालं. असेच जे पण आपल्याला कॉन्फिगर करायचे असतील ते सगळे डिटेल्स आपल्याला क्लायंटकडनं घ्यावे लागतात. विल हॅव टू टेक ऑल दीज डिटेल्स फ्रॉम द क्लायंट. मग तो टॅक्स कोड असो, बिझनेस प्लेस सेक्शन कोडचं नोमेनक्लेचर असो, बिझनेस एरियाचं नोमेनक्लेचर असो, त्याचे डिटेल्स असू देत, प्रॉफिट सेंटर असू देत, कुठलेही. आणि याला आपण जनरली म्हणतो KDS. KDS म्हणजे काय? की डेटा स्ट्रक्चर. ओके. व्हॉट इज KDS? की डेटा स्ट्रक्चर मीनिंग की कुठला डेटा आहे आपला आणि आपण काय कॉन्फिगर करणार आहोत. सपोज जर बोलायचं म्हणलं तर एक एक्झाम्पल की डेटा स्ट्रक्चर, तर चार्ट ऑफ अकाउंट्स कसे असणार आहेत. वेन आय से चार्ट ऑफ अकाउंट्स म्हणजेच काय, की याची सिरीज कशी असेल. 100 अशी सिरीज पाहिजे, की लेट्स से तुम्हाला रेव्हेन्यूची अशी सिरीज पाहिजे, और काय आहे बेसिकली तुमचे अकाउंट ग्रुप काय असतील, हे सगळं तुम्हाला डिस्कस करावं लागेल. अँड यू हॅव टू कॅप्चर ऑल दिस थिंग्स इन अ फॉर्म ऑफ की डेटा स्ट्रक्चर. ठीक आहे. आणि देन यू कॅन स्टार्ट डुईंग द कॉन्फिगरेशन. मग यामध्ये तुमचं सगळंच इन्व्हॉल्व होईल. जे पण कॉन्फिगरेशन मध्ये तुम्ही कोडिफिकेशन कराल ते सगळं या की डेटा स्ट्रक्चर मध्ये जाईल. This these are prerequisites. You will have to have enterprise structure, you have to have KDS with you, and you have to have sign of business blueprint, based on which you will be able to identify की आपल्याला काय कॉन्फिगरेशन करायचं आहे सिस्टम मध्ये. ठीक आहे. सो लेट मी स्टार्ट विथ कंपनी कोड क्रिएशन टुडे, आणि देन स्लोली वन्स माय लाईव्ह फीड एनेबल झाला की आपण ते ॲट द सेम टाइम पॅरलली लाईव्ह स्ट्रीमिंग करून करूया. ठीक आहे. सो आय एम कमिंग आउट ऑफ द स्क्रीन नाव. मी तुम्हाला दाखवतो की आपण कंपनी कोड क्रिएशन कसा करतो. मी पूर्ण बॅक जातोय. ओके. सो SPRO, SAP रेफरन्स IMG, एंटरप्राइज स्ट्रक्चर, ही नोड एक्सपांड. डिफाईन करायचं आपल्याला. काय डिफाईन करायचं? कंपनी कोड. कुठल्या मॉड्यूलमध्ये डिफाईन करायचं? फायनान्शियल अकाउंट. आता इथं ऑप्शन आहे. फायनान्शियल अकाउंटमध्ये काय करायचंय? कंपनी डिफाईन करायची, क्रेडिट कंट्रोल एरिया, कंपनी कोड, बिझनेस एरिया, फंक्शनल एरिया, FM एरिया, सेगमेंट, प्रॉफिट सेंटर, व्हॉट. सो आय वॉन्ट टू डिफाईन अ कंपनी कोड. ठीक आहे. नाव आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत आयडियली. ठीक आहे. एक ऑप्शन आहे की कॉपी, डिलीट, चेक कंपनी कोड, एडिट कंपनी कोड डेटा. दोघांमध्ये डिफरन्स काय आणि याच्या रिलेटेड इंटरव्ह्यू क्वेश्चन पण कुठला येतो, की जो इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे तो म्हणजे की तुम्ही कंपनी कोड कसा क्रिएट कराल. ओके. सो कंपनी कोड रिकमेंड काय करतो, म्हणजे SAP काय रिकमेंडेशन आहे SAPचं कंपनी कोड क्रिएट करताना. तर रिकमेंडेशन आहे की SAPने ऑलरेडी काही कंट्री टेम्पलेट्स प्रोव्हाइड केलेत आपल्याला. देर आर लॉट ऑफ कंट्री कंट्री स्पेसिफिक टेम्पलेट ऑफ कंपनी कोड्स प्रोव्हाइडेड बाय SAP, जे आपण कॉपी करू शकतो आणि आपला स्वतःचा कंपनी कोड बनवू शकतो. हे करत असताना काय होईल, तर आपले डॉक्युमेंट नंबर रेंजेस, काही टेबल्स, चार्ट ऑफ अकाउंट, हे सगळं ॲट द सेम टाइम कॉपी होईल. काही ग्लोबल पॅरामीटर्स पण कॉपी होतील, जे आपण OBY6 मध्ये मेंटेन करतो. सो तुम्हाला ते करायचं आहे आणि मग नेसेसरी चेंजेस करायचे असतील, सो तुम्ही या कॉपी बटनवरती क्लिक करू शकता. इथून कुठल्या कंपनी कोडून तुम्हाला कॉपी करायचंय, जर तुम्हाला माहित असेल की कुठली कंपनी
कंट्री टेम्पलेट तुम्हाला फॉलो करायचंय, तर ती कंट्री टेम्पलेटचा एखादा रेफरन्स तुम्ही इथे देऊ शकता आणि देन तुम्ही तुमचे स्वतःचे कंपनी कोड इथे टाकू शकता. देन अकॉर्डिंगली जो डेटा कॉपी होईल. ठीक आहे. दुसरं ऑप्शन आहे टू एडिट कंपनी कोड डेटा, मीनिंग टू क्रिएट न्यू एंट्री. हिअर न्यू एंट्री, आपण न्यू एंट्री क्रिएट करू शकतो. ठीक आहे. सो लेट्स क्लिक ऑन न्यू एंट्री. कंपनी कोड हा आहे कंपनी कोड. ठीक आहे, की कुठल्या कंपनी कोड एंटर करून तुम्ही पोस्टिंग कराल. सो आय एम गोइंग विथ AI01. कंपनी नेम AI01 प्रायव्हेट लिमिटेड लेट सपोज. ठीक आहे. सिटी, सिटी काय आहे? पुणे. कंट्री IN. ठीक आहे. करन्सी INR. ओके. लँग्वेज इंग्लिश. एंटर. सेव्ह. ओके. जेव्हा मी क्लिक केलं सेव्ह वरती, तिथे एक पॉपअप आला. काय आला? एडिट ऍड्रेस, जो की मी इथे एक्सप्लेन करत होतो की वी हॅव टू हॅव दिस इन्फॉर्मेशन अवेलेबल. ऍड्रेस, करन्सी, पिन कोड, सो ऑन सो फोर्थ. ठीक आहे. सो लेट सपोज टायटल काय आहे आपलं? टायटल कंपनी AI01 प्रायव्हेट लिमिटेड. ओके. AI01. ठीक आहे. आता काय डिफरन्स दिसतोय स्क्रीनवरती? स्क्रीनवरती डिफरन्स दिसतोय की काही फील्ड आहेत की जे प्लेन सिम्पल ब्लँक आहेत आणि काही फील्ड आहेत जिथे हे टिक आहे. ओके. तर या दोघांमध्ये डिफरन्स असा आहे की जिथे टिक आहे ती फील्ड मॅन्डेटरी फील्ड आहे. ओके. विदाउट विच सिस्टम विल नॉट अलाव अस टू सेव्ह दिस एंट्री. सो लेट सपोज मी टाकतो इंडिया. ओके. देन जो काही आपल्याला जी पण तुमची इन्फॉर्मेशन असेल ती तुम्हाला इथे एंटर करावं लागेल. लेट सपोज तुम्हाला ऍड्रेस आहे वगैरे, पोस्टल कोड, स्टेट कोड, हे सगळ्या गोष्टी असतील तर ते तुम्हाला इथे एंटर करायला मिळतील. देन यू हॅव टू क्लिक ओके. ओके. नाव हा एक विंडो पॉपअप होईल. ओके. हा विंडो काय? तर कस्टमायझिंग रिक्वेस्ट, दॅट इज अ ट्रान्सपोर्ट रिक्वेस्ट. हा कस्टमायझिंग रिक्वेस्ट क्रिएट करण्याचा पॉपअप आहे. आपण जे पण कस्टमायझेशन करतो ते कस्टमायझिंग रिक्वेस्ट मध्ये सेव्ह होतं. व्हेरिन जे ॲबॅपर्स म्हणजे डेव्हलपर असतात ते जे पण कस्टमायझेशन करतात, ते जे पण प्रोग्राम कोडिंग करतात, ते वर्क बेंच रिक्वेस्ट मध्ये कॅप्चर होतं. देर आर सर्टन वर्क बेंच रिक्वेस्ट की जे फंक्शनल कन्सल्टंट पण क्रिएट करतात. ठीक आहे. बट दॅट इज व्हेरी मिनिस्कल, खूप रेअर किंवा कमी असतात त्या वर्क बेंच रिक्वेस्ट. फॉर एक्झाम्पल लेट्स से एखादं व्हॅलिडेशन और सबस्टिट्यूशन. ठीक आहे. सो हे डिस्क्रिप्शन सिस्टमने प्रपोज केलंय. हे आपल्या डिस्क्रिप्शनशी म्हणजे इज इट अलाइन विथ आवर डिस्क्रिप्शन? इज इट दॅट वी वॉन्ट दिस डिस्क्रिप्शन टू अपियर? नो. आपल्याला आपलं सेपरेट एक रिक्वेस्ट पाहिजे क्रिएट केलेली. ठीक आहे. तर रिक्वेस्ट कशी क्रिएट करायची? जनरली जो नो कोडिफिकेशन कसं असायला पाहिजे, तर FI म्हणजे मॉड्यूल FI. कुठली रिक्वेस्ट आहे? ॲज मी मेन्शन केलं की कस्टमायझिंग रिक्वेस्ट पण मेन्शन करतात फंक्शन कन्सल्टंट्स आणि वर्क बेंच पण. सो दिस इज द कस्टमायझिंग रिक्वेस्ट. FICU. व्हॉट इज दिस? डिफाईन कंपनी कोड. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठली कंपनी कोड आहे? लेट सपोज तुम्ही प्रोजेक्टमध्ये काम करताय आणि मल्टिपल कंपनी कोड्स आहेत, 10 कंपनी कोड आहेत. तर यापैकी ही TR कुठल्या कंपनी कोडसाठीची आहे? AI01. ओके. अँड इफ ॲट ऑल, अगेन फर्दर इट डिपेंड्स, सगळं काही सब्जेक्टिव्ह आहे की सपोज मी एक फंक्शनल कन्सल्टंट आहे जो या प्रोजेक्टवरती काम करतोय. माझ्यासारखे 3 अजून कन्सल्टंट आहेत की जे ॲट द सेम टाइम या ह्याच्यावरती काम करतायत आणि लेट सपोज त्यांना डिफरंट यांना त्याची रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे. तर हू इज क्रिएटिंग? सपोज मग मी माझं नाव टाकेल. ऑर जर तुम्हाला स्वतःच तुम्हीच करत असाल तर तुम्ही असं पण करू शकता की तुम्ही कुठल्या डेटला क्रिएट करताय, सो दॅट यू गेट टू सी द सिक्वेन्स.
म्हणजे 14 फेब्रुवारी मला सपोज मी आजच्या डेटला क्रिएट करतोय एखादी कस्टमायझिंग रिक्वेस्ट आणि सिमिलर सॉर्ट ऑफ रिक्वेस्ट मी क्रिएट करत असेल 16 फेब्रुवारीला, सो मी तिथे 16चा टाकेल सो दॅट मला कळतं की कुठली रिक्वेस्ट सिक्वेन्स मध्ये पहिली आहे आणि कुठली नंतर आहे. आय प्रिफर दिस. ओके. AI01 कंपनी कोड 14 फेब्रुवारी अँड देन आय क्लिक ऑन सेव्ह. ही जी कस्टमायझिंग रिक्वेस्ट नंबर आहे तो कॉपी करायचा आणि ऑलवेज रिमेंबर तुमचा एक TR ट्रॅकर असायला पाहिजे स्वतः तुमचं जेव्हा तुम्ही प्रोजेक्टवरती काम करता. जनरली हे डिफरंट टूल्समध्ये पण मेंटेन होतं. प्रत्येक प्रोजेक्ट वाईज डिफरंट टूल असतात TRs मेंटेन करण्यासाठी. काही वेळेला आपण एक्सेलमध्ये करतो. आपल्याकडे आता त्या टूल्स नाहीत तर विल मेंटेन इट इन एक्सेल. ठीक आहे. सो काय आहे? सो वी विल मेन्शन मॉड्यूल कुठलं आहे. आयडियली हे TR ट्रॅकर असं असायला पाहिजे. मॉड्यूल कुठलं आहे? FI. ओके. TR नंबर काय आहे? तर हा नंबर आहे. TR डिस्क्रिप्शन काय आहे? हे TR डिस्क्रिप्शन कुठलं? दिस. ओके. इट्स अ पर्टिक्युलर्स की काय आहे, व्हॉट इज दॅट यू हॅव डन. कारण की बऱ्याच वेळेला काय होतं की आपण मल्टिपल कॉन्फिगरेशन एकाच TR मध्ये पण सेव्ह करू शकतो. सो या TR मध्ये काय काय आहे, हाऊ डू यू कम टू नो. बिकॉज मोठा प्रोजेक्ट असतो, ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स कधी कधी प्रोजेक्ट चालतो. तुम्हाला कसं कळणार की ह्या TR मध्ये तुम्ही काय काय केलंय. सो पर्टिक्युलर्स मध्ये डिफाईन कंपनी कोड. ओके. क्रिएट डिफाईन कंपनी कोड क्रिएट केलेलं आहे. ओके. आणि स्टेटस बेसिकली आपल्याला पाहिजे असतं स्टेटस की हा ही TR आहे तर ही TR कुठे आहे. इज इट इन डेव्हलपमेंट, ही क्वालिटीला गेली आहे का, प्रोडक्शनला गेली का. ओके. सो डेव्हलपमेंटमध्ये तर एनिवेज क्रिएटच होते TR. सो आय विल रिमूव्ह धिस. ओके. सो ही TR क्वालिटीला गेली आहे का, प्रोडक्शनला गेली आहे का, याचा एक ट्रॅकर विल हॅव टू मेंटेन की इफ इट इज मूव्ह टू क्वालिटी येस बट नॉट टू प्रोडक्शन, किंवा इफ इट इज मूव्ह टू क्वालिटी ऑल्सो इट इज इन प्रोडक्शन ऑल्सो. सो यू गेट टू नो की कुठली तुमची TR कुठलं कॉन्फिगरेशन आहे की जे तुम्ही पुढे पाठवलं आहे पुढच्या एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे क्वालिटी किंवा प्रोडक्शनमध्ये. तर हा पण तुम्हाला ट्रॅक तुमच्या TR ट्रॅकरमध्ये ठेवावा लागतो. आणि माझं सजेशन असं असणार आहे की तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल ऑन युअर ओन सर्व्हरचा ॲक्सेस घेऊन, तर तुम्ही ह्या गोष्टी मेंटेन करा सो दॅट यू विल गेट टू फील की तुम्ही ॲक्च्युली कुठल्या प्रोजेक्टमध्ये काम करताय. सो आज आपण फक्त कंपनी कोड क्रिएट करूया. उद्या मी लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहे प्रोबॅबली ह्याच वेळेला 11-11:30च्या आसपास. इन केस इफ यू वॉन्ट टू जॉईन प्लीज जॉईन. अँड तुम्ही काही इंटरॅक्शन माझ्याशी करायचं असेल, काही क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही मला तिथे विचारू शकता. मी ॲज युजल आय विल डू द लाईव्ह स्ट्रीमिंग. आय विल रेकॉर्ड दॅट ऑल्सो अँड विल पुट इट फॉर दी रेफरन्स. सो सी यू टुमॉरो. थँक यू.